बाळकृष्ण सिनारे यांच्या शुभास्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच चैतन्य पाटील टाकीगावचा खेळाडू आणि आज मात्र कमाल केले या खेळाडूनं सुपर बॅटिंग क्लास इनिंग खरं तर आज पाहायला मिळाली एक वेगळ्याच मूड मध्ये होता 45 धावांची नॉट आउट इनिंग साकारली खरं तर या खेळाडूनं आणि कादवी गावठण संघाला एक विजय रोमहर्षक विजय मित्रमंडळाने मिळवून दिलाय सुपर बॅटिंग चला हा सामना 2 ओव्हरचा खेळवला जाईल आयोजकांच्याकडून सूचित करण्यात आलंय द मॅच विल बी द 2 ओव्हर्स बोथ साइड इट्स अ फायनल अंपायर्स सामना 2 षटकांचा असेल इट्स फायनल 2 ओव्हरचा सामना असेल हा चला मॅच ऑन करा I11 पनवेल आणि श्रेया स्पोर्ट्स कोपर अजून लेट कराल तर आता फायनली 2 षटकांचा सामना असेल कारण 6 वाजून 5 मिनिटं झालेत 2 मॅचेस कव्हर करायचे तर I11 पनवेलने टॉस जिंकलाय आणि डिसिजन बॅट फर्स्ट चला जयेशवीर 3 षटकांचा सामना 12 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट झाले पाहिजेत ओ पहिला चेंडू हा सामना दोन्ही संघांना महत्त्वाचा आणि दोन्ही संघामध्ये बघा खूप छान दिग्गज मंडळे स्टार क्रिकेटर आहेत अक्षय पवार आकाश तारेकर अरमानित चांबो हा फटका व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक इंटेलिजंट शॉट काय समय सूचकता होती अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने हा फटका खेळलाय प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक चांबोच्या बॅट मधून अप्पर कटच्या माध्यमातून डीप कडे ढकलून दिला आणि हा फटका 6 धावा टोटल पहिल्या सामन्यामध्ये फारसे यश मिळाले नव्हते चांबोला पुन्हा एकदा तोच प्रयत्न आक्रमक शैलीदार फलंदाज अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एकमेव खेळाडू या स्पर्धेमध्ये जो 150+ धावा आतापर्यंत केले ग्रामीण प्लस आयकॉन मात्र फलंदाज बाद चांबो क्लीन बोल्ड फर्स्ट ओव्हर चला थोडा फास्ट खेळा विनंती असेल आपल्याला नवीन फलंदाज रेडी राहा 6 नंतर सुद्धा 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे उद्या लवकर स्पर्धा सुरू होईल सूरज पाटील सिंगल षटकार त्यानंतर आपण पाहतोय एक व्हाईट बॉल 3 चेंडूचा खेळ संपला धावसंख्या 8 चांबो बाद झाले सूर्या पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सूर्याने काही केलं नव्हतं I11 पनवेल चा पहिला सामना कोण विसरणार 23 धावा डिफेंड केल्या ज्यामध्ये साहिल गायकरचा तो शेवटचा षटकार आणि आपण पाहतो यशस्वी गोलंदाजी आता समोर संघ वेगळा आहे समोर संघामध्ये सुद्धा आपण पाहतोय स्टार क्रिकेटर आहेत आणि दोन्ही संघांचा कस लागेल सूर्या आल्या आल्या पॉवरफुल उडवलाय आणि यासाठी सूर्या ओळखला जातो रायगड प्रीमियर लीग पर्व आपण पाहिलं ज्यामध्ये त्यांनी 5वं पर्व गाजवलं होतं आपल्या अनोख्या स्टाईलनं बेस्ट बॅटर म्हणून मिळालेली बाईक आणि याच फटकेबाजीनं सर्वांचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं तो सूर्या मस्कर डावाची सुरुवात षटकाराने करतो I11 पनवेल साठी धावफलक सूरज पाटील वाघिलीवाडा तर नक्कीच सूरज पाटील महागडे ठरले 2 षटकार सूर्या 1 षटकार चांबोच्या बॅट मधून एकूण धावफलक 14 आदर्श ट्रॉफी सूरज पाटीलला आपण जरूर पाहतो एकूण धावफलक 14
सूरज पाटील. पुढचा चेंडू सूर्या मस्कर साठी. सूर्या पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळतो चेंडू डीप कडे. फिल्डर रेडी. चेंडू अडवू शकले नाही आणि मिळतील या चेंडूवर 4 धावा स्क्वेअर लेग कडे. आता आक्रमक रूप धारण केलं सूर्या मस्कर. धावफलक एकूण धावा 18. 18 धावा धावफलकावर सूरज पाटील ठरला महागडा. संघाचा प्रमुख गोलंदाज महागडा ठरल्यानंतर थोडा दबाव येतो आणि तीच परिस्थिती इथे पाहिली. सूर्या मस्कर खेळण्यासाठी सज्ज होईल. सूरजचा पुढचा चेंडू. स्लोअर वन होता. तोच प्रयत्न होता आक्रमणाचा मात्र बॅट स्टॉप केले. ओव्हर कंप्लीट. 1 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर टोटल आतापर्यंत धावा 19. 19 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 19. मयूर वाघमारे. धावफलक 19. समोर खेळतो सूर्या नॉन स्ट्रायकर इनला जयेश. धावसंख्या धावफलकावर 19. मयूरची लाईन आणि लेंथ अप्रतिम. व्यवसाय क्रिकेट खेळताना आपण नेहमी पाहतो सूरज मयूर तालुका नियामध्ये खेळताना आज आपण पाहतो पनवेलचे टॅलेंटिंग क्रिकेटर आणि मयूर वाघमारे. 2 चेंडू डॉट. 19 धावा धावफलकावर आदर्श ट्रॉफी. आज 3रा दिवस. संध्याकाळच्या पर्वामध्ये अजूनही 1 सामना बाकी. सूर्या मस्कर स्ट्रायकर एंडला. ऑन साईडला थोडा उघड होतं खेळणं मात्र तितक्या ताकदीनं खेळलाय. अंपायर सिग्नल नो बॉल. हा फायदा मिळेल. 2 धावा पळून काढले +1 आणि धावा मिळतील टोटल 3. धावफलक पुढे सरकेल. मयूर वाघमारे 2 चेंडू डॉट फेकले आणि त्यानंतर खराब चेंडू. धावसंख्या 22. I11 पनवेल. धावसंख्या 22. मयूर वाघमारे. चला थोडा स्पीडअप करा. 6:08 झालेत. समोर सूर्या मस्कर. 1 षटकार 1 चौकार. पुन्हा एकदा मयूरवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न. कनेक्शन होत नाही. वेगवान चेंडू. धाव 1 नक्कीच मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. सामन्यातील पूर्वार्ध. I11 पनवेल श्रेया स्पोर्ट्स कोपर सर्व पनवेल ग्रामीण मधील स्टार कास्ट मंडळी प्रत्येकाने आपल्या गावाचं नाव रोशन केले. गावच्या संघासाठी खेळत असताना ओपन मध्ये खेळत असताना आपण बऱ्याच वेळा या खेळाडूंना पाहतो आणि ते सर्व स्टार खेळाडू या सामन्यामध्ये. मयूर वाघमारे पुढचा चेंडू. वेगवान चेंडू. ऑफ स्टंपवर चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. मयूर वाघमारेची गुणवत्ता आपण इथे पाहिली. डॉट बॉल. 3 चेंडू डॉट फेकलेत. 1 नो बॉल. मात्र त्यानंतर एकही मोठा फटका जसं सूरज पाटीलच्या षटकामध्ये 19 आल्या तिथे कुठेतरी मयूरने थांबवले. धावा 23. समोर उभा आहे जयेश भोईर. खोलात टाकलाय. आक्रमणाचा प्रयत्न. जयेश नाराज आहेत. पंचांचा इशारा येईल. 22च्या रूपाने ही धाव मिळेल. धावफलक पुढे सरकेल. 3 षटकांचा पूर्वार्ध. सूर्या मस्कर जयेश मैदानावर. मयूरचं हे कमालीचे षटक संघासाठी कमबॅक करून देत असताना जिथे धावसंख्येचा डोंगर जलद गतीने पुढे सरकला होता तिथे मात्र मयूरनं धावसंख्येला नियंत्रित कमबॅक करून प्रयत्न केला. 24 धावा धावफलकावर. जयेश भोईर
आक्रमणाचा प्रयत्न कनेक्शन झालाय मात्र डिक्लेअर झोन मध्ये धाव मिळणार. डेफिनेटली अंपायर सिग्नल येईल. एकच धाव असेल तिथे. अंपायर निर्णय लगेच द्या. मॅच सुरू करायचं आपल्याला. चला विनंती असेल. विघ्नेश पाटील 2 षटकानंतर धावसंख्या 25. जयेश बाद झालाय. फलंदाज बाद होईल. आतापर्यंत बॅटिंग लाईनअप मध्ये जयेश शांभो 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती टोटल 25. पुढचा चेंडू ओ अशिकेश आल्या. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अशिकेश मात्र इथे गरज नव्हती. धाव घेण्याची तयारी. सूर्या पंचांनी वॉर्न केलं. अशिकेश आलाय क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती 25. विघ्नेश पाटील पूर्वार्धातील अंतिम षटक. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. चला पंचांनी चला विनंती असेल. विघ्नेश पाटील आतापर्यंत षटक क्रमांक 30. अंपायर सिग्नल डिक्लेअर झोन मध्ये. बॅटिंग टीम I11 पनवेल संघाची धावसंख्या धावफलकावरती टोटल 32.
आता या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल. विघ्नेश पाटील 32 धावा झाले 32 वर पोहोचलाय. चला पंच अंपायर मॅच ऑन ठेवा. 6:15 32 3 षटकांचा सामना. सूरज पाटीलचा महागड षटकानंतर आपण पाहतोय मयूर वाघमारेने कमबॅक करून दिलं. विघ्नेश सुद्धा डाव सांभाळला. ओ शॉर्ट बॉल भरपूर उंची होती. आपण पाहतोय पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. टोटल 33. सूर्याकडून अपेक्षा आहे कारण त्याच्याकडून एक षटकार षटकाराने पहिले एक चौकार आला. अजूनही तो मैदानावर आहे. शेवटचा चेंडू. धावसंख्या 33. ओ वेगवान चेंडू बीट करतोय सूर्याला. आपण पाहतो फसवताना विघ्नेश. हा चेंडू आतापर्यंत विघ्नेशच्या गोलंदाजीचं आपण डिटेल्स पाहिली तर 3 व्हाईट बॉल एक चौकार सुद्धा पाहिलं. हे षटक थोडं लांब लचक. 9 चेंडू आतापर्यंत फेकले विघ्नेशनं. धावा दाफलकावरती 33. यॉर्कर पद्धतीचा सावध फटका कळला. सिंगल मिळेल. 2 धावेसाठी सूर्या निघालत. आशिकेशनं तयारी दाखवली. 2 तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. थोडा लेझी क्रिकेट आणि अपील झाले. 3 धावा पूर्ण. गुड रनिंग. चला I11 पनवेल फिल्डिंग लगेच लावून घ्या कारण भरपूर लेट झालं. एक मॅच बाकी आहे आणि धावा दाफलकावरती टोटल 36 36 37 करायचं. 37 रन्स टू विन. चला फलंदाज पाठवा लगेच. चला बॅट्समन येऊ द्या लवकर. चला लवकर कारण 6:20 झालेत. चला मॅच चालू करा. पहिलाच बॉल. आदित्य पाटीलचा पहिलाच बॉल आणि जंगी स्वागत. पहिल्याच बॉलवर लाजवाब फटका. सूरज पाटीलच्या बॅट मधून निघाणारा षटकार. आज
दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिला असेल ना आदित्य पाटीलला, तर 6 पेक्षा कमी धावा दोन्ही मॅच मध्ये दिल्यात या गोलंदाजांना. इकडे पहिल्याच बॉलवर चांगली चपराक पाहायला मिळाले. 37 धावांचं टार्गेट आहे. सूरज आडव्या बॅटनं फेकून दिले बॉलला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदित्य पाटीलची दाणादाण. इकडे लगातारचा दुसरा षटकार. संपूर्ण दिवस ज्या गोलंदाजानं गाजवला, परंतु संध्याकाळ सूरज जरी सूर्य मावळला असेल, अस्त झाला असेल, परंतु वाघिणीवाडाचा सूरज अगदी दिवसभर रात्रभर सुद्धा या सूर्याची किरणं नेहमीच मैदानावर पडत असतात. आणि तोच सूरज. लगातार 2 षटकार, 12 धाबा धावफलकावर. 37 धाबांचं लक्ष्य आहे श्रेया स्पोर्ट्स कोपर संघासमोर. i11 पनवेल संघ, त्या संघाचा मात्र आज दिवसभर बोलबाला राहिलाय. गोलंदाजांची चर्चा मात्र आज दिवसभर झाले. तोच आदित्य पाटील. चांगला बॉल, चांगला यावेळेस मात्र कमबॅक पाहायला मिळत आहे. पुनरागमन बामणडोंगरीचा वेगवान गोलंदाज आदित्य पाटीलचा. 2 षटकार जरूर आलेत, परंतु आता मात्र डॅमेज कंट्रोल करावा लागेल. उर्वरित चेंडूमध्ये मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल या गोलंदाजाला, अन्यथा 37 धाबा चांगल्या आहेत. संध्याकाळचं सत्र आहे, धावांचं चेस करणं थोडंसं नेहमीच कठीण जातं, परंतु सूरज पाटील मैदानावर आहे. चांगला बॉल, फुल लेन, थोडासा धीम्या गतीचा होता, अगदी थोडासा फायटेड सुद्धा होता. बरोबर बुंदात पडला, निघून गेला सरळ विकेट किपर चांबूच्या दिशेनं. डॉट बॉल. 2 षटकारांचं प्रत्युत्तर 2 डॉट बॉलनं दिलंय आदित्य पाटीलला. चांगलं कमबॅक. ही वापसी असायलाच हवी. 2 षटकार आल्यानंतर सुद्धा न डगमगता मात्र मोठ्या धैर्यानं सामोरा गेलाय. यावेळेस मात्र चांगला कनेक्ट झालाय बॉल. भिरकावलाय पुन्हा एकदा. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलेला आणखीन एक गगनचुंबी षटकार. 3रा षटकार आलाय आणि त्याचमुळे जवळ अर्ध्या धावा पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्ण होत असताना 18 धावा धावफलकावर. 37 धावांचं टार्गेट आहे. इथून 19 धावा अजूनही करायच्या. त्यामुळं त्याच गोलंदाजावर मात्र हल्ला पडलाय, हल्ला चढवलाय तो सूरज पाटीलला. आदित्य पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लाईन होता. ही लाईन फार चांगली आहे. इकडे मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल जात असताना आणि षटकाची समाप्ती होते. 3 डॉट बॉल 3 षटकार, 18 धाबा धावफलकावर. 2 ओव्हर्स मध्ये अजूनही गरज आहे 19 धाबांची. मॅच संपलेली नाहीये. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या चांबो, कारण एक चांगलं षटक पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकता i11 पनवेलला. 1 षटकार कमी खायला हवा होता, अशीच भावना सध्याच्या घडीला i11 पनवेल संघाच्या समर्थकांची असेल. आणि दुसऱ्या षटकासाठी निवड केले काका, द लेजंड बॉलर फ्रॉम रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट, द रघुनाथ परदेशी, मॅन फ्रॉम भिंगारी. काका आले. प्रचंड मोठा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आहे. समोर पाहूया अक्षय पवार, जो इन झाला या संघाच्या स्क्वॉड मध्ये. अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये नव्हता. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. सूर्या त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला सिंगल मिळते. 1 रन, 19 ऑन बोर्ड. 18 धावा अजूनही दूर आहे. काकांना संपूर्णपणे पाहायला गेलं तर आपला अनुभव इकडे मात्र पणास लावावा लागेल. सूरज पाटील समोर आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस केलाय पाठीमागे. खरं तर डॉट बॉलच होता, परंतु बाईचा इशारा पंचांचा आलाय. अतिरिक्त रन जरूर जोडली जाईल. रन्स फार महत्वाचे आहेत या सिच्युएशनला. 1-1 धाव फार महत्वाची आहे. संध्याकाळचं सत्र म्हटलं की थोडंसं बॅड लाईट्सला सामोरं जावं लागतं आणि चेसिंग करताना मात्र थोडंसं टेन्शन असतंच. थांबला होता, पॅकफूट वरून पूल केलाय. वाडी स्लॉंग ऑनला. रत्नदीप त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल. सूरज धाबत होता, परंतु पहा चांबून चांगलं कौरव केलं, पाठीमागे फिरवलं. 1च धाव मिळेल, सिंगल रन. काका थोडेसे मदतीला धावून आलेत. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 धाबा आल्या. टीमची टोटल 21 वर अजूनही 16 धाबा दूर आहे. चांगली बॉलिंग अक्षय पवार यावेळेस मात्र मिस करतोय. सुपर बॉलिंग फ्रॉम काका. कडा काय बॉलिंग केले. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 3च धाबा, 1 बाईच्या स्वरूपामध्ये त्यातली धाव आली होती.
वेगात टाकला होता, बिस्कुट झालाय फटका. चांबोयस्टांच्या पाठीमागे कॅच घेतलाय. विकेट डाऊन. अक्षय पवार बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागला इकडे. मात्र श्रेया स्पोर्ट्स कोपर संघ थोडासा पुन्हा एकदा अडचणीमध्ये आणलंय आता मात्र 11 पनवेल संघानं. जबरदस्त बॉलिंग सध्याच्या घडीला. रघुनाथ परदेशी लेजंड का संबोधलं जातं आणि त्याची प्रचिती संध्याकाळच्या सत्रामध्ये भिंगारीचा मोठा गोलंदाज रघुनाथ परदेशी सध्याच्या घडीला दाखवून देत असताना, परंतु आज चेंडू फार महत्वाचा आहे. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर मैदानामध्ये दाखल झालाय. चेंडू फार महत्वाचा असेल. लास्ट बॉल शॉट होता, थोडासा खाली राहिला. बॅक टू द रघु काका. डॉट बॉल. सुपर बॉलिंग. आदित्य पाटीलचं षटक कौरप करून टाकलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धाबा दिल्यात. या मॅच मध्ये आता मात्र कंबर कसले पुन्हा एकदा 11 पनवेल संघानं. कारण शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आणलंय पुन्हा एकदा द लेजंड रघु काकाने. फक्त 3 धाबा षटक. गोलंदाजाच्या खात्यामध्ये फक्त 2च धाबा जोडल्या जातील. एक बाईच्या स्वरूपामध्ये धाब आली होती आणि अशा सिच्युएशनला सोपं नव्हतं, परंतु अनुभव फार मोठा आहे क्रिकेट मधला. आणि बरेचसे असे उन्हाळे पावसाळे पाहिलेत रघु काकांनी आणि त्याचमुळे केलेली ही गोलंदाजी. समोर 2 दिग्गज फलंदाज सूरज पाटील, अक्षय पवार असताना, आकाश तारेकर असताना थांबवलंय स्कोर कार्ड. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र काय घडणार याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात. तिसरं षटक सचिन मोरेच्या हातामध्ये. 6 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. सूरज पाटील अजूनही आहे आणि सूरज पाटील म्हटला की नेहमीच तारणार संबोधला जातो. असे अनेक सामने त्यांना कित्येक वेळेला फिरवलेत. पहिलाच बॉल लॉफ केला. बॉल हवेत आहे. संधी आहे इकडे मात्र आणि व्हॉट अ कॅच. आशिकेशनं कमाल झेल टिपलाय. कॅच नव्हे तर कदाचित ही मॅच आले. 11 पनवेल संघाच्या बाजूला सूरज पाटील डिपार्ट. अत्यंत महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट आणि संपूर्णपणे 100% द्यावे लागतील आशिकेशला. काय झेल टिपलाय. सुपर कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे म्हणावं लागेल. कारण सूरज पाटीलचं जाणं फार गरजेचं होतं 11 पनवेल संघाच्या दृष्टिकोनातून आणि विकेट मात्र मिळवले. शेवटच्या 5 बॉल आणि आता मात्र 16 धावांची आवश्यकता. 16 नीडेड नाव. गावदेवी गावठाण टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण लवकर येऊन राहा. शुभम आपण वेळेमध्ये या. सिद्धेश भास्कर अडबा बॅट न बडे शॉट. परंतु पाहूया तिकडे काय घडलंय. थांबलाय चेंडू. इकडे असंच वाटलं होतं शॉट बसल्यानंतर कदाचित 4 तरी मिळतील, परंतु 2 मिळाल्या. 2 धाबा. सामना कमालीचा चुरशीचा सध्याच्या घडीला सुरू आहे. मुवमेंट्स वाढल्यात, मैदानावरच्या हालचाली वाढल्यात. कारण दोनही बाजूंना खरं तर समर्थकांची धाकधूक व्हायला लागले. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. शेवटचे 4 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. 14 नीडेड नाव रिमेनिंग 4 असं इक्वेशन या मॅच मध्ये आता मात्र बसलंय. सूरज पाटील बाद झाला, परंतु आकाश तारेकर आणि सिद्धेश वास्करी जोडी मात्र श्रेया स्पोर्ट्स कोपर संघाला विजयाची संधी देणार का. 4 बॉल 14 धावांची आवश्यकता. मोरेचा हा बॉल उचललाय लॉंग ऑफला. व्हॉट अ कॅच. पुन्हा एकदा आशिकेशने कमाल केलंय. कारण शॉट बसल्यानंतर सगळ्यांना असंच वाटलं होतं, अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा असंच वाटलं होतं की हा षटकार आहे. परंतु हा सामना जर जिंकला तर संपूर्णपणे श्रेय द्यावं लागेल या 2 कॅचेसना. सुपर फिल्डिंग आहे. कमाल डोळ्यांची पारणं फेडणारी फिल्डिंग म्हणावी लागेल त्या आशिकेश कडून. कारण आज चेंडू तर असंच वाटलं होतं की 6 धाबा जरूर देऊन जाईल. हाडलक म्हणावं लागेल. इकडे मात्र सिद्धेश वास्करचं आणखीन एक विकेट सचिन मोरेला आणि स्कोर कार्ड थांबलाय 23 वर. शेवटचे 3 बॉल 14 धावांची आवश्यकता. 14 नीडेड नाव. अनिकेत मोकलनं
आज जिंकून दिलं होतं, परंतु तो अनिकेत मोकल इकडे मात्र मोठा शो घेऊ शकलेला नाहीये. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि आई 11 पनवेल. आज संघानं मात्र गोलंदाजीमधून जो कारनामा केलाय, आज सामना जवळजवळ खिशात घातलाय असंच चित्र आहे सध्याच्या घडीला. 2 बॉल आणि बरोबर 13 धावांची आवश्यकता आहे. 13 नीडेड, नाव रिमेनिंग 2. 2 लिगल डिलिव्हरी जर आल्या आणि इकडे मात्र 2 षटकार जरी आले तरी त्याचा फायदा होणार नाहीये. त्यामुळे गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल. मोकलचा हा फटका पाठीमागे चाललाय आणि आई 11 पनवेल संघाच्या समर्थकांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. आणि त्याचं कारण आहे पहिल्यांदा रघु काका आणि त्यानंतर आशिकेश. ज्या पद्धतीने मात्र संपूर्णपणे हा सामना फिरवलाय ना, की सुरुवातीला पहिल्या 5 बॉलमध्ये 3 षटकार आलेला श्रेया स्पोर्ट्स कोपर संघ सामना किती लवकर संपवणार याची चर्चा होती, परंतु ही चर्चा आता थांबले. आकाश सारेकर हा फटका खेळतोय आणि हा सामना मात्र जिंकलाय तो आई 11 पनवेल या संघानं. 2 टीमचे कॅप्टन धावत या. आपण सुपर शो, वेल प्लेड बॉयज.